तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण मोटिवेशनच मिळत नाही. तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण सुरुवातच होत नाही आहे. तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण मन तुमचं ऐकतच नाही आहे. तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण तुमचं तोंडच थांबत नाही आहे. तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण तुम्हाला आतून मोटिवेशनच मिळत नाही आहे. तर आज मी तुम्हाला 2 जावांची आज एक गोष्ट सांगणार. ती गोष्ट तुम्ही पूर्णपणे ऐकायची. ती गोष्ट ऐकल्यानंतर मला 100% गॅरंटी आहे, तुम्ही वेट लॉस करायला सुरुवात कराल. आता या 2 जावांची गोष्ट सांगण्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या वेट लॉस रिलेटेड व्हिडिओज मिळून जातील. मी स्वतः माझं 6 महिन्यामध्ये 16 किलो वजन कमी केलेलं आहे. पब्लिकली मी चॅलेंज भरपूर वेळा घेत असते आणि माझ्याबरोबर भरपूर जणांचा वेट लॉस झालेला आहे. तुम्ही याआधी कमेंट वाचल्या असतील. आजची गोष्ट पूर्ण ऐका. गोष्ट आवडली, तुम्हाला आतून मोटिवेट झाल्यासारखं वाटलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट भरपूर जणांच्या घरात घडत असते. फक्त आपण लक्ष देत नाही. आपण त्या ह्याच्यात जात नाही की बाबा ह्याच्यामुळं हे असं होतं किंवा याच्यामुळं माझ्याकडे बघितलं जात नाही, याच्यामुळे माझ्याकडे लक्ष दिलं जात नाही, याच्यामुळं मला कोणी प्रायोरिटी देत नाही. तर मी तुम्हाला सांगते, 2 जावा होत्या. एक जाव होती ना, ती मोठी होती. तुम्हाला आजूबाजूचा आवाज मला माहिती आहे रोज डिस्टर्ब करतो, पण मला व्हिडिओ काढण्यासाठी एवढंच लोकेशन आहे आणि बाजूचे थोडेसे आवाज येतात, तर थोडंसं समजून घ्या. 2 जावा असतात. एक असते मोठी जाऊ आणि एक असते लहान जाऊ. जी मोठी जाऊ असते ना, ती जाड असते आणि जी लहान जाऊ असते ती नाजूक, दिसायला सुंदर असते. मोठी जाऊ सुद्धा देखणीच असते, पण तिला 2 मुलं असतात आणि जी छोटी जाऊ असते ना, ती नुकतीच आलेली असते. आता नवीन आलेलं तर प्रत्येकाचं कौतुक केलं जातं, बरोबर आहे. पण मोठ्या जावेला कुणी त्रास देत नसतं. पण कोणतंही काम असो पहिलं मोठ्या जावेला सांगितलं जायचं. का? तर छोटी जाऊ नाजूक होती, ही मोठी धडधाकट जाऊ कोणत्याही कामाला तयार. जे माणूस धडधाकट दिसतं त्याला जास्त काम सांगितलं जातं. ही दिवसभर सगळ्या तिची कर्तव्य पार पाडायची. पोरांचे डबे देणे, नवऱ्याचा डबा देणे, शेतात सासू सासऱ्यांना डबा देणे, पोरांना ताप आला, घरातलं झाडू, स्वयंपाक सगळं जे काही तिच्या वाट्याला पडतं, कुठला मोठा कार्यक्रम आला, ही पुढं होऊन करायची. का? तर तिच्यात ताकद होती. दुसरी होती ती नाजूक होती, बरोबर. आता एक दिवस त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला ह्या दोघी जावांना सासूनं सेम साडी घेतली. दोघींना सुंदर अशी साडी घेतली. त्या दोघी सुंदर ती साडी नेसून कार्यक्रमाला निघाल्या, म्हणजे आल्या, त्या कार्यक्रमामध्ये आल्या. तेव्हा त्यांच्याच घरातली एक जी पाहुणी आहे, त्या पाहुणींनी दोघींना बघितलं. आपल्याकडे बघितलं जातं नेहमी, बाबा ह्या दोन जावा आहेत, बहिणींसारख्या राहतात वगैरे, सासूबाईंनी सांगितलं तिच्या. पण ती जी पाहुणी आहे ना, ती काय म्हणली, 2 जावा आहेत खऱ्या, पण त्या काय 2 जावा वाटत नाहीत. ही मोठी तिची आई वाटते, माया लेकी वाटतायत. तो शब्द सगळ्यांनी हसण्यावारे नेला. तिनं ही मोठ्या जावेने छोटीही हसली. छोटी काय वाईट नव्हती, मोठीही वाईट नव्हती, पण सगळ्यांनी हसण्यावारे नेला. पण मोठ्या जावेला त्या रात्री झोप लागली नाही. का? तर आपण स्वतःला जेव्हा आरशात बघतो तेव्हा मला समजून येत नाहीये की मी तिची आई दिसते, पण दुसरे जेव्हा मला बघतायत तेव्हा त्या दोघींमधलं कंपॅरिझन केलं जाते. म्हणजे मी दिवसभर एवढी राबते, एवढं सगळं काम करते, तरीही मला तिथं प्रायोरिटी दिली गेली नाही. बघितलं गेलं ते माझं वजन, बघितलं गेलं ते मी किती जाड दिसते आणि मला माझ्या वयाच्या जावेची आई बोललं जाते, याचं तिला इतकं वाईट वाटलं. तिनं ठरवलं नाही, आत्तापर्यंत या घरासाठी जगत आले. माझं शरीर सुद्धा माझं एक घर आहे आणि आजपासून मी माझ्या घरासाठी, म्हणजे मी माझ्यासाठी जगणार, स्वतःसाठी मी वेळ काढणार. दुसऱ्या दिवशीपासून रोज तर लवकर उठायचीच ती, अजून थोडीशी लवकर उठायला लागली. 10 मिनिट चालायला तिनं सुरुवात केली. हळूहळू तिनं 10 मिनिटाचे 20 मिनिट केले. हळूहळू ती व्यायामाकडे आली. अर्धा अर्धा तास ती व्यायाम करायला लागली. तिनं खाणं सोडलं नाही. ती आधी खात नव्हती, ती आधी घरातले कामांमुळे खात नव्हती. आता तिनं स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली. ती व्यवस्थित खायला लागली, तिनं स्वतःला वेळ द्यायला लागला, ती झोप व्यवस्थित घ्यायला लागली, पाणी व्यवस्थित प्यायला लागली. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस गेले, 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 6 महिने गेले, 8 महिने गेले, वर्ष गेलं आणि ही जाऊ बदलली. या जावेचं भरपूर वजन कमी झालं. जसं तिला ॲज एक्सपेक्टेड तिचं काय असेल ते वजन तिचं कमी झालं. त्या वर्षानंतर
परत एक कार्यक्रम भरला आणि तो कार्यक्रम भरल्यानंतर या 2 जावांनी सुद्धा नॉर्मली भरपूर जावा सेमच साडी घालतात. त्या 2 जावांनी सेम साडी घातली आणि ती बाई जी भेटलेली त्यांच्या समोर ह्या दोघी गेल्या. त्यावेळेला ती म्हणली, ती जी बोलली होती ना बाई, ती बाई म्हणजे ही एका पुस्तकात वाचलेली स्टोरी मी तुम्हाला सांगते. ती जी पाहुणी त्यांना बोललेली ना, की माया लेकीसारखं दिसतंय. ती म्हणली, "माझे शब्द खूपच मनावर घेतलेस तू. किती छान झालीस तू, किती बदललीस तू." तेव्हा ती त्यांना एक वाक्य बोलली. ती म्हणली म्हणजे सगळ्यांनीच असं घेतलं पाहिजे, की तुम्ही जे बोललात ते मी वाईट वाटून नाही घेतलं. तुमच्या शब्दांना मी ताकद बनवलं. तुम्ही जे वाक्य बोललं होतं ना, की तुम्ही माया लेकी दिसताय, ते वाक्य मी लिहून ठेवलं. ते वाक्य मी एका कागदावर लिहिलं आणि ती चिठ्ठी मी माझ्या उशाला ठेवली होती. ती चिठ्ठी मी रोज वाचायची, की तुम्ही दोघी मायालेकी दिसताय, तुम्ही दोघी मायालेकी दिसताय. मला त्या चिठ्ठीमध्ये सुधारणा करायची होती आणि तुम्ही असं वाक्य बोलायला पाहिजे, की तुम्ही दोघी बहिणी-बहिणी दिसताय. कारण आज मी स्वतःसाठी वेळ दिला, आज मी स्वतःसाठी जगले, स्वतःमध्ये थोडेसे बदल केले. माझ्या कामाकडे कुणी लक्ष दिलं नाही. मी किती काम करते या घरासाठी, किती काम झटते लहान मुलांसाठी, पोराबाळांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी किती करते ह्याला महत्त्व दिलं गेलं नाही. महत्त्व दिलं गेलं ते माझ्या शरीराला. मग तुम्ही माझ्या शरीराला एवढं महत्त्व देताय, मग जे माझं शरीर आहे त्याला मी पण स्वतः महत्त्व दिलं पाहिजे ना. असं तिनं स्वतःच्या मनाशी ठरवलं आणि तिनं स्वतःला बदलून दाखवलं. तसं तुम्हालाही आतून मोटिवेशन मिळत नसेल ना, तर ही गोष्ट तुमच्यासाठी आजची होती. असं स्वतःला मोटिवेशन किंवा आतून इतकं इन्स्पायर झालं पाहिजे ना, ठरवलंय ना तर ठरवलंय, करून दाखवायचंय ना तर करूनच दाखवायचंय. तुम्ही बघा, एकदा जर तुम्ही मनाशी ठरवलं ना, तुम्ही कोणतीही गोष्ट पॉसिबल करून दाखवू शकता. माझंही तसंच झालेलं. मलाही असंच कुणीतरी हसण्यावरी म्हणून गेलेलं, की किती जाड झाली, स्टेज पडेल म्हणून. आणि तिथूनच मी ठरवलं होतं, मी माझं वजन कमी करायचं. कोणतीही कारणं न सांगता, की माझी लहान मुलगी आहे, मला 9 तासाची ड्युटी आहे. काहीही न सांगता मी स्वतःसाठी वेळ काढला. मी माझं वजन कमी केलं. तुम्हीही तुमचं वजन कमी करू शकता. तुम्हालाही वाटत असेल मला सुंदर दिसावं, माझं हे असं असावं, मला ही अशी साडी नेसायला आवडते, मला असे ड्रेस घालायला आवडतात. तुम्हालाही वाटत असेल ना, तर स्वतःसाठी चॅलेंज घ्या. स्वतः खाणं सोडण्यापेक्षा हेल्दी किती खाल्लं जाईल ह्याच्यावर भर द्या. सगळ्या फॅमिलीला सांभाळून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे कुणालाही त्रास न होता स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःसाठी जगणं म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं नसतं. भरपूर ठिकाणी मी स्वतः नाही, तुम्ही सुद्धा बघितलं असेल, काय-काय लोकांचं असं असतं, की ते स्वतःचे नियम दुसऱ्यांवर लादतात. म्हणजे आज घरात मी सांगितलं होतं ना, हे करायचं, मग तेच करायचं असं नाही. तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं ना, पहिली जुनी लोकं स्वतःसाठी करून खात नव्हती. आपण जे बनवतोय ते सगळ्यांसाठी जे बनवणार आहे तेच आपल्याला खायचं आहे. त्यामुळे स्वतःसाठी सेपरेट असं बनवून खाण्याची काही गरज नाही. सगळ्यांच्या घरात जे बनतं तेच आपल्या घरात बनलं पाहिजे. सगळे जे खातात तेच आपण खाल्लं पाहिजे. फक्त खाण्याची पद्धत योग्य, एक स्वतःला आतून इन्स्पायर असणं, की हो बाबा मला वजन कमी करायचंय, हो मला सुंदर दिसायचंय. कारण निम्मार्ध आपलं देखूलपण आपल्या वजनामध्ये निघून जातं. आपल्याला आपलं वजन वाढलं, की आपलं दिसणं सुद्धा हे होतं, आपल्याला कपडे फिट होत नाहीत. आपलं इकडून-तिकडून शरीर दिसतं आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. हाच डाऊन झालेला कॉन्फिडन्स आजच्या व्हिडिओने तुमचा अप झाला का? तुम्हाला आतून मोटिवेशन मिळालं का? हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकी थँक यू. बाय बाय.